सांधन दरी ही सुमारे 200 फूट खोली असणारी दरी आहे. सांधन दरी, जिला व्हॅली ऑफ सस्पेन्स किंवा व्हॅली ऑफ शॅडो म्हणूनही ओळखले जाते, ही अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील साम्रत गावाजवळची मोठी दरी आहे आणि ही आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी दरी असल्याचे मानले जाते. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात सांधन व्हॅलीचे ट्रेक. आणि आता आपण आलेलो आहोत साम्रत या गावामध्ये. हा आहे सुमित दादा. तर काय सांगशील सुमित दादा? खरं तर सांधन व्हॅली ही मला काय म्हणतात ना, स्वप्नवत होती माझ्यासाठी. हे करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. जवळपास 2 वर्षापूर्वी मी हे स्वप्न पाहिलं होतं. 100 किलोमीटर, जवळपास 200 किलोमीटरचं अंतर कापत आम्ही दोघेही 2 व्हीलरवरती या सांधन व्हॅलीवरती आलोय. गुड मॉर्निंग. तर आता आपण ट्रेक चालू केलेली आहे. टेंटमध्ये छानपैकी झोपलो होतो आम्ही. खूप छान झोप लागली आणि त्याच्यानंतर हे सुंदर नजारे बघत बघत आम्ही ट्रेक कंटिन्यू करतोय. तर हा जो दिसत आहे समोर, हा जो आहे तो, त्याला खुट्टा पेन्याकल म्हणतात. त्याच्यानंतर इथं एक पलीकडं दिसते, तो रतनगड आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो आजोबा पर्वत. त्याच्यानंतर हे जे 3 दिसत आहेत, हे 1, 2, 3 ते आहेत अलंग मदन कुलंग आहेत. आणि त्याच्यानंतर इकडं हे जे टोक दिसतंय ते कळसुबाईचं टोक आहे. आणि त्याच्यानंतर हे छानसं असं साम्रत गाव आहे. तर मंडळी, आता आपण सांधन व्हॅलीच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. इथे लिहिलंय कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य सांधन व्हॅली. आणि इकडं थोडीशी माहिती वगैरे पण सांगितली आहे, दक्षता वगैरे काय काय पाळायची आहे ती. भूगर्भ हालचालीच्या आणि प्रस्तरभंगामुळे ही व्हॅली निर्माण झालेली आहे. आणि थोडक्यात काय तर जमीन फाटल्यामुळं, जमिनीचे 2 तुकडे एकमेकांपासून लांब गेल्यामुळं ही विशाल अशी दरी तयार झाली आहे. आणि त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर करण्यासाठी आपल्याला खूप मोठी अशी ट्रेकिंग आहे. हा ट्रेक दरीच्या ओबडधोबड आणि खडकाळ भागातून घेऊन जातो, जो एक अनोखा साहसी अनुभव देतो. ही दरी तिथल्या उंच खडकाच्या भिंती आणि धबधब्यासाठीही प्रसिद्ध आहे, जे ट्रेकच्या साहसात भर घालतात. सांधन व्हॅलीला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे नोव्हेंबर ते जूनच्या सुरुवातीचे काही दिवस, जेव्हा हवामान आल्हाददायक असते. पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या काळात दरी बंद राहते, कारण अचानक येणाऱ्या पुराचा धोका जास्त असतो.
बोल की काय तर वर्णन कर की. इकडे बघून काय कमरेला पाणी आहे, काय वर्णन करायचं. गार आहे का? खूप गार, एकदम बर्फातलं पाणी असल्यासारखं आहे ते. खाली खडे टोचतायत का? सध्या तरी काही वाटत नाहीये, पाणी थंड असल्यामुळे खड्यांचा प्रॉब्लेम तर नाहीच आहे. झालं पोचलं की आता. पोचलं. खूप गार पाणी, आईस बात घेतल्यासारखं वाटतंय. एकदा पाण्यात उतरलं ना काही नाही वाटत, छान आहे. हीच लेवल पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जास्त असणार, कमरेच्या वरती पण असू शकते. फायरफ्लाईज फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी तुम्ही मे आणि जूनच्या पहिल्या 2 आठवड्यात येथे ट्रेक देखील करू शकता. हा ट्रेक मध्यम श्रेणीचा ट्रेक मानला जातो. खूपच लकी आहोत आम्ही, सकाळी सकाळी लवकर आलोय. त्याच्यामुळं फक्त काही वयस्कर मंडळी आली होती आणि त्यांनी थोडासा टप्पा एक पार केला आणि नंतर तेही गेले रिटर्न. आणि आता फक्त या पूर्ण व्हॅलीमध्ये आम्ही दोघंच आहे, चित पाखरू सुद्धा नाही. म्हणजे पाखरं वगैरे आहेत तशी, माणूस नावाचे प्राणी फक्त 2च प्राणी आहेत, किशोर आणि सुमित. पण असे भटकणारे एकदम कुठेही. सुमारे 8 ते 9 किलोमीटर अंतर रॅपलिंगसह पूर्ण ट्रेक करण्यासाठी सुमारे 3 ते 4 तास लागतात. तुम्ही रॅपलिंग करण्यासाठी आणि संपूर्ण ट्रेकमध्ये मदत घेण्यासाठी सुमारे 600 ते 800 रुपये प्रति व्यक्ती या दराने स्थानिक गाईड देखील घेऊ शकता. जवळपास 1 ते 1.5 तासाच्या अंतरानंतर आपण हे चालत आलेलं. माझ्या पाठीमागे बघाल, हा पूर्ण इकडला सगळा व्ह्यू पॉइंट आहे आणि इथूनच पूर्ण आपण मागून चालत आलेलो आहोत. खरं पाहायला गेलं तर हा 1.5 ते 2 तासाचा नॉर्मल ट्रेक आहे आणि तुम्ही जर सेफ्टी वगैरे सगळं घेत जर केलात तर व्यवस्थितपणे तुम्ही हे अंतर पार करू शकता. आपण सेफ्टी किट वगैरे अशा पद्धतीने जर आपण आलो तर बऱ्याच खूप छान पद्धतीने आपण हा ट्रेक एन्जॉय करू शकतो. तर इथपर्यंत यायला आपल्याला 1.5 तास लागला असेल, 1.5 तास किंवा त्यापेक्षाही कमी कदाचित लागला असेल. मात्र ठिकठिकाणी खूप मोठे मोठे दगड आहेत. तर हा दगड बघू शकता तुम्ही, खूपच मोठा असा दगड आहे. ऑलमोस्ट इथल्या उंचीच्या पूर्ण निम्मी अंतर एवढं कव्हर करेल एवढा दगड आहे मोठा. एंड पॉइंटला आहोत आपण, म्हणजे याला एंड पॉइंट नाही म्हणू शकत, पण एक मोठे दगड आहे तिथं जिथून तुम्ही चांगला इथून व्हॅलीचा व्ह्यू पूर्ण घेऊ शकता इकडं. पण इथं पडण्याचे देखील चान्सेस आहेत. ही खोली बघू शकता तुम्ही, खूप खोल आहे इकडं. आणि सुमित दादा बघा इकडं झोपलाय. फक्त रोल करू नको. आणि हा इकडं व्ह्यू पॉइंट एक.
मित्रांनो बघू शकता हे किती म्हणजे जगात महत्वाचं स्थान असणारं हे ठिकाण आहे सांदन व्हॅली. आशियातली 2 नंबरची सगळ्यात मोठी असणारी व्हॅली, जिचं म्हणजे जगाच्या नकाशावर खूप महत्वाचं स्थान आहे. तिथं लोक अशी घाण करतायत येऊन. माणूस ज्या ठिकाणी जातो आणि तिथे गेल्यानंतर निसर्गाची बर्बादी सुरू होते म्हणते ती अशाच पद्धतीने. ही आशिया खंडातली नंबर 2 ची व्हॅली आहे, जिथं माणसाला जायला सुद्धा खूप अडचण वाटत होती. पण आता सध्या माणूस ज्या पद्धतीने ट्रेकच्या साह्याने वगैरे उतरायला लागलाय, वेगवेगळ्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरायला लागलाय, तिथे जाऊन तिथलं नैसर्गिक सुंदरता अनुभवायला लागलाय. पण हे सगळं अनुभवत असताना माणसाने स्वतःसोबत आणलेली घाण सुद्धा ह्या निसर्गातच फेकून देण्याचं काम सुरू केलंय. आपली घाण आपल्यासोबत कशी वापस नेता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न तरी आपण नक्कीच करूया आणि ही आपली सह्याद्री ही सुंदर बनवू. नाही टाकल्यानंतर 2 मिनिटाची असते ती. बघू आपल्याला किती वेळ लागतो. तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं आम्ही जो सोबत मॅगी आणली होती त्याचा कचरा जो आहे तो आम्ही इथे टाकणार नाही. त्याचा कचरा बरोबर पॅक केलाय आणि तो आमच्यासोबत आमच्या गावात. आणि ही जागा आहे ती सुद्धा पूर्णपणे विजवून वगैरे जाऊया, बरोबर ना? नक्कीच. येस. नैसर्गिक रिसोर्सेसचा वापर बघा कसा आहे. प्लास्टिकचे चमचे सुद्धा नाही आणले आम्ही. विचार करा. आणि अशाच काडीनेच खाणार आहोत आम्ही आता. तर खूप मस्त अनुभव होता. खूप छान व्हॅली आहे ही, खूप मोठी आणि खूप अद्भुत आणि ऍडव्हेंचरस असा अनुभव होता. आणि चांगल्या नोटवर आम्ही स्वतः आमच्या हाताने बनवून वगैरे खातोय. खूप सारं अनुभवाचं लेणं घेऊन आता आपण रिटर्न जात आहोत. तुझा कसा होता अनुभव? खरं तर सांदन व्हॅली हे करण्याचं स्वप्न होतंच, ते बऱ्यापैकी ह्या दरम्यान तरी पूर्ण झालंय. सांदन व्हॅली वगैरे खूप जबरदस्त वगैरे असेल, खूप हाल होतील वगैरे असं काहीही नाही. कोणत्याही वयोगटातली व्यक्ती लहानांपासून अगदी वयस्करपर्यंत कोणीही येऊ शकतं इथं. तुम्हाला जिथपर्यंत जाणं शक्य आहे तिथपर्यंत जाऊ शकता आणि नंतर थांबू देखील शकता कुठे तुम्हाला थांबायची इच्छा असेल तर अशा प्रकारे खूप मस्त अनुभव आहे आणि आम्हाला तर खूप मजा आली. आणि तुम्हाला देखील हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. मंडळी, हे आहे आमचं घर, म्हणजे या घराचे मालक आहेत जिथं आपण रात्री राहिलो होतो आणि यांचं नाव आहे दत्ता भांगरे. आणि खूप छान व्यवस्था त्यांनी दिली इथं राहायची वगैरे. त्यांनी राहण्यासाठी टेंट वगैरे सुद्धा खूप छान प्रकारे लावून दिले रात्री. आणि सकाळी देखील चहा नाश्ता अगदी वेळेत, म्हणजे आमच्या ट्रेकिंगच्या आधी निघायच्या आधीच सगळं व्यवस्थितपणे केलं. बाकी मंडळी, तुम्हाला जर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करायच्या असल्या, रॅपलिंग वगैरे, तर त्याचे देखील इक्विपमेंट्स
वगैरे असेल तुमचं प्लॅनिंग त्याच्यासाठी सुद्धा चांगलं कॅम्पिंग वगैरे ते करून देतील.